हाय हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू नेक्स्ट सेशन. सगळ्यांचं नेक्स्ट सेशनमध्ये स्वागत आहे. डिअर स्टुडंट्स, आपण फिजिक्समध्ये हीट अँड ऑप्टिक्स या टॉपिकचं डिस्कशन करत आहोत. आणि हीट अँड ऑप्टिक्स यामध्ये जे काही थेरॉटिकल डिस्कशन आहे ते कम्प्लिटली आपण डिस्कस केलेलं आहे. बघा, यामध्ये जे थेरॉटिकल डिस्कशन होतं त्यामध्ये बेसिक 3 टॉपिक्स आपण तिथे डिस्कस केलेले आहे. पहिला आपला टॉपिक होता हीट, टेम्परेचर अँड हीट ट्रान्सफर. त्यानंतर सेकंड आपला टॉपिक होता कायनेटिक थिअरी ऑफ द गॅसेस. मग त्यामध्ये डिफरंट गॅस लॉज पण आपण डिस्कस केलेले आहे. परफेक्ट गॅस इक्वेशन असेल, स्पेसिफिक हीट असेल, त्याच्यामधले रिलेशनशिप असेल, हे आपण डिस्कस केलं. आणि थर्ड जो आपला टॉपिक होता ऑप्टिक्सचा, तर या ऑप्टिक्स टॉपिकमध्ये आपण जे काही रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शनचे रॉड आहे, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन आहे, ऑप्टिकल फायबर केबल्स आहे, या सगळ्या गोष्टी डिस्कस केलेल्या आहे. ओके, तर बघा, म्हणजे थेरॉटिकल डिस्कशन आपलं कंप्लीट झालेलं आहे. पण आता आपल्याला माहित आहे की एक्झाममध्ये आपल्याला यावरती क्वेश्चन जे विचारले जाणार आहे ते मल्टिपल चॉईस क्वेश्चन विचारले जाणार आहे, MCQ क्वेश्चन्स विचारले जाणार आहे. मग आपण काय करूया आता की जो आपला थर्ड टॉपिक झालेला आहे याच्यावरती बेस जे मल्टिपल चॉईस क्वेश्चन कसे विचारले जाऊ शकतात याविषयी आपण इथं डिस्कशन करूया. ओके, मग बघा, सेशनचं नावच आपण काय दिलेलं आहे, MCQ सॉल्विंग सेशन ऑन हीट अँड ऑप्टिक्स. ओके, मग आता बघा मित्रांनो, मल्टिपल चॉईस क्वेश्चन सॉल्व करताना आपल्याला माहित आहे की एक क्वेश्चन स्टेटमेंट असणार आहे, 4 ऑप्शन्स असणार आहे, करेक्ट ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे. बरोबर, मग यामध्ये मी तुम्हाला अगोदर पण सांगितलेलं आहे की क्वेश्चन स्टेटमेंट व्यवस्थित रीड करणं गरजेचं आहे. आणि 4ही ऑप्शनला, जे काही 4 ऑप्शन आहे, 4ही ऑप्शनला तुम्हाला व्यवस्थित रीड करणं गरजेचं आहे. आणि त्यामधनं मग तुम्ही करेक्ट ऑप्शन तिथे सिलेक्ट करू शकता. ओके, सो आय होप तुम्हाला हे आता थेरॉटिकल गोष्टी जर क्लिअर झाल्या असेल तर आपण इझिली हे सगळे क्वेश्चन सॉल्व करू शकतो. ओके, तर बघा, लक्ष द्या. आता सगळ्यात पहिला क्वेश्चन काय आहे, सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे काही कॅल्क्युलेशन असणार आहे सर्वांनी कॅल्क्युलेटर सोबत ठेवायचं आहे आणि सगळे कॅल्क्युलेशन व्यवस्थित तिथं स्वतः पण करायचे आहे. ओके, कारण काय होतं बघा, मी इथं जरी कॅल्क्युलेशन केले तर तुम्हाला तिथं स्वतः कॅल्क्युलेशन केल्यानंतर व्हेरीफाय होणं गरजेचं आहे. ओके, सो सर्वांनी काय करायचं आहे, सोबत कॅल्क्युलेशन करायचे आहे. ओके, नाव सी फर्स्ट क्वेश्चन काय आहे बघा, सगळ्यात पहिलं क्वेश्चन काय आहे, 50 डिग्री सेल्सियस ऑन फॅरनहाइट स्केल इज. म्हणजे आता त्यांनी काय सांगितलेलं आहे की 2 स्केल आहे, एक आहे डिग्री सेल्सियसमध्ये आणि एक आहे फॅरनहाइट स्केलमध्ये. मग त्यांनी काय विचारलेलं आहे की 50 डिग्री सेल्सियस जे काही टेम्परेचर आहे ते फॅरनहाइट स्केलवरती किती असणार आहे, असं आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे. मग सिंपल आपल्याला माहित आहे की एका स्केलमधनं दुसऱ्या स्केलमध्ये कसं कन्वर्ट करायचं. सो वी नो दॅट की डिग्री सेल्सियसमधनं मला जर फॅरनहाइटमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय फॉर्म्युला मी यूज करू शकतो, डिग्री सेल्सियस इज इक्वल टू फॅरनहाइट -32 मल्टिप्लाय बाय 5 डिवाइड बाय 9 हा फॉर्म्युला आपण तिथं यूज करत असतो, आपल्याला माहित आहे. बरोबर, मग आता बघा, डिग्री सेल्सियस किती दिलेलं आपल्याला, 50 व्हॅल्यू दिलेली आहे, इंटू F -32, कारण F ची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे, मल्टिप्लाय बाय 5 डिवाइड बाय 9. मग आता बघा, याला सॉल्व करा. हा F -32 इथं राहणार आहे, इज इक्वल टू हा 50, हा 9 इकडे मल्टिप्लाय होणार आहे. सो 50 इंटू 9 डिवाइड बाय 5. आता इथे व्यवस्थित बघा, हा 5 आहे, 50 आहे, किती होणार आहे, 10 होणार आहे. आणि 10 इंटू 9 किती होणार आहे, 90 होणार आहे. ओके, मग हा 32 इकडे मायनस आहे, तिकडे गेल्यानंतर काय होणार आहे, प्लस होणार आहे. सो F इज इक्वल टू 90 प्लस 32. मग 90 प्लस 32 किती भेटणार आहे बघा, हा 0 प्लस 2 2, 9 प्लस 3 12, म्हणजे 122 डिग्री फॅरनहाइट एवढं आपल्याला काय भेटलेलं आहे, आन्सर भेटलेला आहे. म्हणजेच 50 डिग्री सेल्सियसला आपण काय केलं रे, फॅरनहाइटमध्ये कन्वर्ट केलेलं आहे आणि आपल्याला किती आन्सर भेटलेला आहे, 122 डिग्री फॅरनहाइट. ओके, सो आय होप तुम्हाला हे क्लिअर झालं असेल. सिंपल आहे, फक्त फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि व्हॅल्यूज तुम्हाला फाइंड आउट करायची आहे. ओके, मग बघा कोणता ऑप्शन करेक्ट आहे आपला, 123, 120, 135. ओके, 122 म्हणजे हा आपला फोर्थ जो ऑप्शन आहे तो काय असणार आहे, करेक्ट ऑप्शन असणार आहे. ओके, आणि बघा मित्रांनो, एक्झाममध्ये हे सॉल्व करताना जास्त टाइम कन्झ्युम करायचा नाही आहे, कॅल्क्युलेटरवरती फर्स्ट काय करायचं आहे, तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, आय होप तुम्हाला हे क्लिअर झालेलं आहे. त्यानंतर आता नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. बघा, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, टेम्परेचर ऑफ लँड रायझेस मोर क्विकली दॅन दॅट ऑफ दी सी. म्हणजे त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा, की टेम्परेचर जे आहे लँडचं, म्हणजे जमिनीचं जे टेम्परेचर आहे ते खूप क्विकली राईज करतं ॲज कम्पेअर टू दी समुद्राच्या टेम्परेचरपेक्षा. समुद्र आहे, जमीन आहे, जमिनीचं टेम्परेचर हे समुद्रापेक्षा लवकर वाढतं असं त्यांचं म्हणणं आहे. मग त्याचं कारण काय असलं पाहिजे मला सांगा. आता मित्रांनो लक्षात घ्या, जर आपण एखाद्या मॅटरचं जर टेम्परेचर इन्क्रीज करतोय तर त्याला किती हीट प्रोव्हाइड करावी लागणार आहे, हे कशावरती डिपेंड करतं रे, हेच सांगा. स्पेसिफिक हीटवरती डिपेंड करतं. बरोबर, मग आता बघा मित्रांनो, हे स्पेसिफिक हीटवरती डिपेंड करत असेल तर मला सांगा, ज्या ऑब्जेक्टची, ज्या मॅटरची स्पेसिफिक हीट कमी आहे, याचा अर्थ काय रे, की त्याचं 1 डिग्री सेल्सियसनं टेम्परेचर इन्क्रीज करण्यासाठी जी हीट मला लागणार आहे ती कमी लागणार आहे. स्पेसिफिक हीट कमी आहे याचा अर्थ काय, लक्षात घ्या व्यवस्थित, की त्या मॅटरचं, त्या ऑब्जेक्टचं टेम्परेचर
1 डिग्री सेल्सिअसला इन्क्रीज करण्यासाठी मला कमी हीट प्रोव्हाइड करावं लागणार आहे. मग ज्या ऑब्जेक्टला मॅटरला तुम्हाला कमी हीट प्रोव्हाइड करावी लागत आहे त्याचं टेम्परेचर लवकर इन्क्रीज होणार आहे, बरोबर ना. त्या सेम अमाऊंट ऑफ हीट एनर्जीमध्ये त्याचं टेम्परेचर जास्त इन्क्रीज होणार आहे. याचाच अर्थ मी हे लॉजिकली काय सांगू शकतो की लँडचं टेम्परेचर जर मोर क्विकली लवकर जर इन्क्रीज होत असेल तर याचा अर्थ लँडची स्पेसिफिक हीट काय असली पाहिजे, कमी असली पाहिजे, बरोबर ना. मग इथं बघा पहिला ऑप्शन काय म्हणतोय, स्पेसिफिक हीट ऑफ द सॉइल इज मोर दॅन वॉटर. नाही, कारण स्पेसिफिक हीट आपल्याला सॉइलची किंवा लँडची काय आहे, कमी आहे. दुसरा ऑप्शन काय बघा, स्पेसिफिक हीट ऑफ सॉइल इज लेस दॅन वॉटर. येस, दिस विल बी अवर करेक्ट ऑप्शन. हा काय असणार आहे, आपला करेक्ट ऑप्शन असणार आहे. बघा थोडासा कन्सेप्च्युअल क्वेश्चन होता, तुम्हाला थोडा विचार करायला लावणारा क्वेश्चन होता, तर तुम्हाला त्यावरती कन्सेप्च्युअल लॉजिकली विचार करून मग काय करायचं आहे, आन्सर फाइंड आउट करायचे आहे. मग सर आता तुम्ही डायरेक्ट स्पेसिफिक हीटचा का बरं टॉपिक इथं घेतला, कारण मित्रांनो मला ऑप्शनवरनं असं कळतंय की स्पेसिफिक हीट यांनी मेन्शन केलेली आहे, म्हणजे मला स्पेसिफिक हीटवरती विचार करणं गरजेचं आहे, बरोबर. आणि त्यावरनं मला बी जो करेक्ट ऑप्शन आहे तो भेटलेला आहे. ओके, सो दिस इज अवर सेकंड क्वेश्चन. नाउ नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हणतोय, इफ द थिकनेस ऑफ अ कंडक्टिंग मेटल रॉड इज हाल केली म्हणजे काय केली, हाफ केलेली आहे, बरोबर. The amount of heat conducted by the rod will become dash dash times provided other parameters remaining constant. बघा एक मेटल रॉड मधनं किती हीट आपण पास करतो हे कशावरती डिपेंड करतं रे. यस, कोणता लॉ फॉलो करणार, फोरियर्स लॉ ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी. मग ॲज पर लॉ आपल्याला माहित आहे, ॲज पर लॉ ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी असं मी राईट करतो बघा, ॲज पर लॉ ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी, ॲज पर लॉ ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी मी काय सांगू शकतो रे, जी काही हीट एनर्जी आपल्याला प्रोव्हाइड करावं लागणार आहे दॅट विल बी इक्वल टू के टाइम्स ए इंटू θ1 मायनस θ2 इंटू टी डिवाइड बाय डी. अशा प्रकारे हा काय आहे, लॉ अवेलेबल आहे, बरोबर. आता मला सांगा त्यांनी काय केलेलं आहे रे, कंडक्टिंग मेटल रॉड जो आहे त्याची थिकनेस काय केलेली आहे, हाफ केलेली आहे. मग आता मला सांगा थिकनेस हाफ केली म्हणजे काय रे, यस सांगा, थिकनेस हाफ केली म्हणजे काय, की जी डी ची व्हॅल्यू आहे ती हाफ केलेली आहे. मग आता मला सांगा या डीच्या ऐवजी मी जर d/2 जर पुट केलं तर हा 2 काय जाणार आहे, वरती जाणार आहे, आणि हा 2 वरती गेल्यानंतर जी क्यू ची व्हॅल्यू आहे ती काय होणार आहे, डबल होणार आहे, बरोबर ना. म्हणजेच काय रे, हा जो डी डिनॉमिनेटरला आहे त्याला मी जर हाफ जर केलं तर जी हीट एनर्जी क्यू आहे ती काय होणार आहे, डबल होणार आहे, बरोबर. म्हणजे आपलं करेक्ट ऑप्शन काय असणार आहे, 2 टाइम्स होणार आहे. किती टाइम्स होणार आहे, 2 टाइम्स होणार आहे. मग करेक्ट ऑप्शन बघा 4 हाफ 2. यस, दिस विल बी अवर करेक्ट ऑप्शन. हा जो C2 ऑप्शन आहे तो आपला काय असणार आहे, करेक्ट ऑप्शन असणार आहे. ओके, आय होप तुम्हाला क्लिअर झालेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हणतोय, इन लिक्विड ग्लास thermometer when bulb comes in contact with the hot object liquid inside it. बघा लक्षात घ्या व्यवस्थित मित्रांनो, एक थर्मोमीटर आपण ज्यावेळेस बघतो, सपोज हे काय आहे, एक थर्मोमीटर आहे आणि या थर्मोमीटरचा जो बॉटमचा बल्ब आहे मित्रांनो, हा बॉटमचा बल्ब ज्यावेळेस आपण एखाद्या ऑब्जेक्टच्या कॉन्टॅक्टमध्ये आणतो म्हणजेच त्या ऑब्जेक्टचं आपण टेम्परेचर मेजर करतो. बघा जनरली तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला ताप येतो तर त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस डॉक्टरकडे जाता तर थर्मोमीटर तुमच्या बॉडीला टच करता, बरोबर ना. मग हे थर्मोमीटर बॉडीला टच करता म्हणजेच काय, ज्या ऑब्जेक्टचं आपल्याला टेम्परेचर मेजर करायचं आहे त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आपण थर्मोमीटर आणत असतो. मग होतं काय मित्रांनो, या थर्मोमीटरचा हा जो बॉटमचा बल्ब आहे याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, लिक्विड फिल केलेलं आहे. आणि जनरली आपण कोणतं लिक्विड फिल करत असतो, तर मर्क्युरी लिक्विड आपण फिल करत असतो. मग होतं काय की या हॉट ऑब्जेक्टच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर इथला जो मर्क्युरी आहे तो काय होणार आहे, एक्सपांड होणार आहे, म्हणजे तो राईज होणार आहे. एक्सपांड झाल्यामुळे काय होणार आहे, राईज होणार आहे. आणि राईज झाल्यानंतर तो जिथं कॉन्स्टंट होणार आहे ते आपलं काय असणार आहे, टेम्परेचर असणार आहे. म्हणजेच काय होतं, त्या थर्मोमीटरमधलं जे काही लिक्विड आहे ते काय होत असतं, एक्सपांड होत असतं, राईज होत असतं. मग याचा अर्थ आपलं जे काही करेक्ट ऑप्शन आहे तो काय असणार आहे, एक्सपांड होणार आहे. त्याच्यामधलं लिक्विड काय होणार आहे, एक्सपांड होणार आहे. कॉन्टॅक्ट होणार का, नाही होणार. सेम राहणार का, नाही राहणार. नन ऑफ द अबोव दिस इज ऑल्सो इनकरेक्ट, कारण एक्सपांड ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल आहे, बरोबर. सो आपला पहिला जो ऑप्शन आहे एक्सपांड तो करेक्ट ऑप्शन असणार आहे. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हणतोय, इफ टेम्परेचर ऑन द सेल्सियस स्केल इज 20 डिग्री सेल्सियस. सेल्सियस स्केलवरती किती टेम्परेचर दिलेलं आहे, 20 डिग्री सेल्सियस. व्हॉट विल बी इन द केल्विन स्केल. केल्विन स्केलमध्ये विचारलेलं आहे. सिंपल आहे, मला माहित आहे, मला जर डिग्री सेल्सियसला जर केल्विनमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर मी कसं करतो रे, डिग्री सेल्सियसला मला जर केल्विनमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर केल्विन इज इक्वल टू डिग्री सेल्सियस प्लस 273 मी त्याच्यामध्ये ॲड करत असतो. मग आपल्याला किती दिलेलं आहे, 20 डिग्री सेल्सियस. सो 20 प्लस 273 मग किती भेटणार आहे आपल्याला,
-293 केल्विन एवढं आपल्याला काय भेटणार आहे, टेम्परेचर भेटणार आहे. सिंपल आहे. ओके, मग करेक्ट ऑप्शन काय आहे, तर हा सेकंड 293 आपला काय असणार आहे, करेक्ट ऑप्शन असणार आहे. ओके, तर अशा प्रकारचे सिंपल मल्टिपल चॉईस क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय बघा, ॲब्सोल्यूट झिरो इज इक्वल टू. आता आपल्याला माहित आहे बघा, ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर आपण बघितलं होतं आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की ॲब्सोल्यूट टेम्परेचर असं टेम्परेचर आहे की ज्या टेम्परेचरला व्हॉल्यूम आणि प्रेशर जे आपले मॅटरचे आहे ते काय बनणार आहे, झिरो बनणार आहे. मग असं कोणतं टेम्परेचर आहे आठवा बरं, आपण सांगितलं होतं तर -273 डिग्री सेल्सिअस किंवा 0 केल्विन हे काय असणार आहे तिथं मित्रांनो, ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर असणार आहे. मग ऑप्शनमध्ये केल्विन दिलंय का डिग्री सेल्सिअस दिलंय, बघा कशामध्ये दिलंय, डिग्री सेल्सिअसमध्ये दिलंय. मग डिग्री सेल्सिअसमध्ये ॲब्सोल्यूट झिरो कुठं असतो, यस -273. मग कोणता करेक्ट ऑप्शन, ऑब्विसली हा पहिला आपला काय असणार आहे, करेक्ट ऑप्शन असणार आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हणतोय, ऑन इंक्रीजिंग टेम्परेचर ऑफ द सॉलिड एम्प्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन इन द ॲटम्स. मला सांगा मित्रांनो, आपण अगोदर पण डिस्कस केलेलं आहे की सपोज मी जर एखादा सॉलिड ऑब्जेक्ट जर कन्सिडर जर केला, कोणता ऑब्जेक्ट आहे हा, सॉलिड ऑब्जेक्ट आहे आणि या सॉलिड ऑब्जेक्टमधले जे काही ॲटम्स असणार आहे मित्रांनो, तर हे ॲटम्स याला जर मी हीट एनर्जी जर प्रोव्हाइड जर केली तर हे काय होणार आहे रे, तर हे त्याच्या मीन पोझिशनला काय होणार आहे, अशा प्रकारे व्हायब्रेट होणार आहे. त्याला आपण लॅटिस व्हायब्रेशन म्हटलं होतं की ह्या लॅटिस व्हायब्रेशन थ्रू ते काय करणार आहे, हीट एनर्जीला ट्रान्सफर करणार आहे, बरोबर ना. मग मित्रांनो लक्षात घ्या, ही जी हीट एनर्जी इथं ट्रान्सफर होणार आहे, लॅटिसचं व्हायब्रेशन होणार आहे, तुम्ही जेवढी याला जास्त हीट एनर्जी प्रोव्हाइड करणार तेवढे ॲटम त्याच्या मीन पोझिशनला काय होणार आहे, व्हायब्रेट होणार आहे, बरोबर ना. याचा अर्थ तुम्ही जर टेम्परेचर जर इन्क्रीज केलं म्हणजेच हीट एनर्जी इन्क्रीज केली तर त्याचं व्हायब्रेशन काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. सो व्हायब्रेशन ऑफ द ॲटम्स विल इन्क्रीजेस, म्हणजे हा थर्ड आपला काय असणार आहे, करेक्ट ऑप्शन असणार आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हणतोय, ऑन फॅरनहाइट स्केल इंटरवल बिटवीन दी लोअर अँड अप्पर फिक्स पॉईंट्स आर डिवायडेड इंटू. बघा मी त्यावेळेस पण तुम्हाला सांगितलं होतं की यावरती क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. 3 स्केल आपण बघितल्या होत्या. कोणत्या 3 स्केल बघितल्या होत्या बघा, पहिल्यांदा आपण सेल्सिअस स्केल बघितली होती, त्यानंतर आपण फॅरनहाइट स्केल बघितली होती, त्यानंतर मित्रांनो आपण केल्विन स्केल बघितली होती, बरोबर ना. आणि तिन्ही स्केलमध्ये ज्यावेळेस आपण स्केलला प्रिपेअर केलं होतं तर एक अप्पर फिक्स पॉईंट आणि एक लोअर फिक्स पॉईंट, इथं एक अप्पर फिक्स पॉईंट, लोअर फिक्स पॉईंट, अप्पर फिक्स पॉईंट, लोअर फिक्स पॉईंट तिथं फिक्स केलं होतं, बरोबर. आणि यामध्ये आपण म्हटलं होतं की सेल्सिअस स्केलमध्ये हा काय असणार आहे, 0 डिग्री सेल्सिअस आणि हा काय असणार आहे, 100 डिग्री सेल्सिअस आणि याला आपण 100 इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड करणार आहे. त्याच ठिकाणी फॅरनहाइट स्केलमध्ये आपण बघितलं होतं, इथं काय असणार आहे, 32 डिग्री फॅरनहाइट, इथं असणार आहे 212 डिग्री फॅरनहाइट, बरोबर ना. आणि आपण म्हटलं होतं की याच्यामधला जो डिफरन्स आहे तो किती आहे, 180 आहे. सो याला आपण काय करणार आहे, 180 इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड करणार आहे. आणि त्यानंतर केल्विन स्केलमध्ये आपण म्हटलं होतं इथं असणार आहे 0 डिग्री केल्विन, इथं असणार आहे 0 डिग्री केल्विन आणि इथं किती असणार आहे, आठवा बरं, यस 373 केल्विन. सो 373 केल्विन आहे आणि 0 डिग्री केल्विन म्हणजेच इथं 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे इथं 273 केल्विन असणार आहे. आणि या दोघांमधला जो डिफरन्स आहे तो 100 आहे आणि याला आपण 100 इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड करणार आहे. मग आपल्याला कोणतं स्केल विचारली आहे बघा, तर आपल्याला फॅरनहाइट स्केल विचारली आहे. मग फॅरनहाइट स्केलमध्ये जो लोअर फिक्स पॉईंट आणि अप्पर फिक्स पॉईंट आहे याला आपण किती पार्ट्समध्ये डिवाइड करत आहे, तर 180 इक्वल पार्ट्समध्ये आपण डिवाइड करत आहे, बरोबर ना. मग कोणतं करेक्ट ऑप्शन असणार आहे, दिस सेकंड विल बी अवर करेक्ट ऑप्शन. 180 इक्वल पार्ट्समध्ये आपण डिवाइड केलेलं आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हणतोय, रेट ऑफ इमिशन ऑफ रेडिएशन डिपेंड्स ऑन. रेडिएशनचा रेट म्हणजेच काय रे, बघा एखादा हॉट ऑब्जेक्ट आहे तो हीट एनर्जी लाईट एनर्जी रेडिएट करत आहे, जसं सन हीट एनर्जी लाईट एनर्जी रेडिएट करत आहे. एखादा बल्ब आहे तो काय करत आहे, लाईट एनर्जी रेडिएट करत आहे. मग हा रेडिएशनचा जो काही रेट आहे तो कशावरती डिपेंड करणार आहे, बघा एक एक ऑप्शन आपण बघूया. कलर आणि टेक्स्चरवरती डिपेंड करेल का, येस डिपेंड करणार आहे. तुम्हाला माहित आहे की व्हाईट बॉडी जी आहे ती जास्त एनर्जी रेडिएट करत असते, ब्लॅक बॉडी जास्त एनर्जी ॲब्झॉर्ब करत असते, याचा अर्थ कलरवरती आणि टेक्स्चरवरती तो डिपेंड करत आहे. त्यानंतर सेकंड सरफेस टेम्परेचरवरती, यस सरफेस टेम्परेचरवरती डिपेंड करणार आहे. एखादा हॉट ऑब्जेक्ट असेल तर तो जास्त एनर्जी रेडिएट करणार आहे, एखादा कोल्ड ऑब्जेक्ट असेल तर तो कमी एनर्जीला रेडिएट करणार आहे. सो सरफेस टेम्परेचरवरती पण हे डिपेंड करत आहे. त्यानंतर सरफेस एरियावरती, यस एरियावरती डिपेंड करत आहे. जेवढा सरफेस एरिया जास्त तेवढी जास्त एनर्जी रेडिएट होणार आहे. याचा अर्थ काय रे, तिन्ही ऑप्शनवरती काय करत आहे, ते रेडिएशनचा रेट डिपेंड करत आहे. याचा अर्थ आपला जो फोर्थ ऑप्शन आहे ऑल ऑफ द अबव हा आपला काय असणार आहे, करेक्ट ऑप्शन असणार आहे. ओके, सिंपल आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हणतोय, ट्रान्सफर ऑफ हीट थ्रू ॲक्च्युअल मुवमेंट ऑफ द मॉलिक्यूल. बघा मित्रांनो, ज्यावेळेस पण आपण हीट ट्रान्सफर बघितलं होतं तर हीट ट्रान्सफर करण्याचे 3 आपण मोड्स तिथं डिस्कस केले होते. कोणकोणते 3 मोड होते तर बघा, सगळ्यात सुरुवातीला आपण कंडक्शन मोड ऑफ हीट ट्रान्सफर डिस्कस केला होता. त्यानंतर सेकंड आपण कॉन्व्हेक्शन मोड ऑफ हीट ट्रान्सफर डिस्कस केला होता.
त्यानंतर आपण रेडिएशन मोड ऑफ हीट ट्रान्सफर तिथं काय केलं होतं, डिस्कस केलं होतं, बरोबर ना. आणि हे मोड डिस्कस करताना आपण बघितलं होतं की कंडक्शन ज्यावेळेस हीट एनर्जी ट्रान्सफर होणार आहे तर ॲटम्सचं त्याच्या मेन पोझिशनला व्हायब्रेशन होऊन ते काय करणार आहे, एनर्जीला पास करणार आहे. कॉन्व्हेक्शनमध्ये आपण बघितलं होतं की ॲक्च्युअल मॉलिक्यूलची मुवमेंट होऊन तिथं काय होणार आहे, एनर्जी ट्रान्सफर होणार आहे. आणि रेडिएशनमध्ये बघितलं होतं आपण की कोणत्याही प्रकारे त्याला मीडियमची गरज नाही आहे, तो व्हॅक्यूममध्ये पण काय करू शकतो, एनर्जी रेडिएट करू शकतो. ओके, म्हणजे आता इथं काय विचारलेलं आहे, ॲक्च्युअल मुवमेंट ऑफ द मॉलिक्यूल. मग मुवमेंट जी आहे मॉलिक्यूलची ती ॲक्च्युअल मुवमेंट कुठं होत होती, यस बरोबर, कशामध्ये, कन्व्हेक्शनमध्ये काय होत होती, ॲक्च्युअल मुवमेंट. कंडक्शनमध्ये मॉलिक्यूल त्याच्या ओरिजिनल पोझिशनला आहे तिथंच थांबत होते, ते तिथनं मूव्ह होत होते का नाही, त्याचं जागीच काय होत होतं, व्हायब्रेशन होत होतं, बरोबर ना. म्हणजे कॉन्व्हेक्शन काय असणार आहे आपला करेक्ट ऑप्शन. सो दिस सी ऑप्शन विल बी अवर करेक्ट ऑप्शन. आलं लक्षात. त्यानंतर नेक्स्ट काय म्हटलेलं आहे बघा, प्रोसेस इन विच हीट इज ट्रान्सफर्ड इन द फॉर्म ऑफ वेव्स इज कॉल्ड ॲज. मला सांगा अशी कोणती प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये हीट एनर्जी वेव्हच्या फॉर्ममध्ये ट्रान्सफर होत असते. कंडक्शनमध्ये होतं का नाही, कॉन्व्हेक्शनमध्ये होतं का नाही, मग उरलं काय, रेडिएशन. सो करेक्ट ऑप्शन काय असणार आहे, रेडिएशन. ओके, सो हा फोर्थ आपला काय असणार आहे, करेक्ट ऑप्शन असणार आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट काय आहे बघा, हीट फ्लो रेट डिपेंड्स ऑन क्रॉस सेक्शन एरिया ऑफ द सॉलिड. हीट फ्लो रेट जो आहे तो क्रॉस सेक्शन एरियावरती डिपेंड करतो. आणि पुढं काय म्हटलेलं आहे बघा, लेंथ ऑफ, ओके सॉरी, ॲक्च्युली डिपेंड्स ऑन, आणि एवढंच आपला काय आहे क्वेश्चन आहे, कशावरती डिपेंड करतंय बघा, मला सांगा, लेंथ ऑफ द सॉलिडवरती डिपेंड करतंय का, यस डिपेंड करतंय. टेम्परेचर डिफरन्सवरती डिपेंड करतंय का, यस डिपेंड करतंय. क्रॉस सेक्शन एरियावरती डिपेंड करतंय का, यस डिपेंड करतंय. मी असं का म्हणतोय रे डिपेंड करतंय, कारण आपल्याला माहित आहे फोरियर्स लॉ ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी काय सांगतो मला, Q इज इक्वल टू K इंटू A इंटू θ1 मायनस θ2 इंटू T डिवाइड बाय D. मग मला सांगा इथं एरियावरती डिपेंड करतंय, टेम्परेचरच्या डिफरन्सवरती डिपेंड करतंय, थिकनेसवरती डिपेंड करतंय, टाईमवरती डिपेंड करतंय, या सगळ्या गोष्टींवरती काय करत असतं, डिपेंड करत असतं. सो ऑल ऑफ द अबो काय असणार आहे, आपला करेक्ट ऑप्शन असणार आहे. आलं लक्षात, सिंपल क्वेश्चन आहे. त्यानंतर नेक्स्ट काय म्हटलेलं आहे बघा, इफ द टेम्परेचर ऑफ अन ऑब्जेक्ट इज हायर दॅन इट्स सराउंडिंग. एखाद्या ऑब्जेक्टचं टेम्परेचर त्याच्या सराउंडिंगपेक्षा जर हायर असेल तर तो काय करणार आहे, हीट एनर्जीला रेडिएट करणार आहे, बरोबर ना. मग बघा काय म्हटलेलं आहे, रेडिएटिंग मोर हीट दॅन ॲब्झॉर्बिंग. हे काय असणार आहे, करेक्ट ऑप्शन असणार आहे. ऑब्वियसली आपल्याला माहित आहे बघा, आपण जर हॉट वॉटर एखादा ग्लास जर घेतला, गरम पाण्याचा ग्लास जर घेतला आणि आपण जर बघितलं तर काही वेळानंतर तो ग्लास थंड होत आहे. थंड होत आहे म्हणजे काय करतोय, तो त्याची हीट एनर्जी सराउंडिंगला ट्रान्सफर करतोय, बरोबर ना. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टचं जर सराउंडिंगपेक्षा टेम्परेचर जास्त असेल तर तो त्याची हीट एनर्जी काय करणार आहे, रेडिएट करणार आहे, सराउंडिंगला पास करणार आहे. ओके, सो रेडिएटिंग मोर दॅन ॲब्झॉर्बिंग, तो ॲब्झॉर्ब करण्यापेक्षा काय करेल, रेडिएट करेल. मग पहिलाच ऑप्शन आपला करेक्ट असणार आहे. दुसरे पण ऑप्शन आपण बघून घेऊया. काय आहे बघा, कंडक्टिंग मोर हीट दॅन ॲब्झॉर्बिंग. नो, दिस विल नॉट कंडक्ट द हीट. ॲब्झॉर्बिंग मोर हीट, ॲब्झॉर्ब नाही करणार. कंडक्टिंग लेस हीट, कंडक्शनचा विषयच येत नाही. ओके, म्हणजेच काय रे, तो रेडिएट करणार आहे जास्त एनर्जी ॲज कम्पेअर टू द ॲब्झॉर्प्शन. ओके, नाव सी दी नेक्स्ट काय म्हटलंय बघा, ट्रान्समिशन ऑफ लाईट थ्रू ऑप्टिकल फायबर केबल इज ड्यू टू. आता मला सांगा मित्रांनो, ऑप्टिकल फायबर केबलमध्ये जी लाईटचं ट्रान्समिशन होत असतं ते कशामुळे होत असतं रे, आपल्याला माहित आहे टोटल इंटरनल रिफ्लेक्शनमुळं. सो मल्टिपल टोटल इंटरनल रिफ्लेक्शनमुळे त्याचं काय होणार आहे मित्रांनो, तिथं लाईट ट्रान्सफर होणार आहे. हे आपल्याला माहित आहे, कारण ऑप्टिकल फायबर केबल वर्क कोणत्या प्रिन्सिपल वर्क करतं, टोटल इंटरनल रिफ्लेक्शनवरतीच ते वर्क करत असतं. ओके, सो फोर्थ आपला काय असणार आहे, करेक्ट ऑप्शन असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट काय म्हटलंय बघा, करेक्ट रिलेशन बिटवीन दी सेल्सियस स्केल अँड फॅरनाईट स्केल. सेल्सियस स्केल आणि फॅरनाईट स्केलमध्ये काय रिलेशन आहे, आत्ताच आपण बघितलं की जे डिग्री सेल्सियस असणार आहे बघा, हे पहिलं रिलेशन काय सांगतंय, सेल्सियस इज इक्वल टू 5/9 इक्वल टू -32. यस, हे काय असणार आहे, बरोबर रिलेशन असणार आहे बघा, कारण आपल्याला माहित आहे डिग्री सेल्सियस इज इक्वल टू F-32 इंटू 5/9. हे काय आहे, आपलं करेक्ट रिलेशन आहे. आणि कोणता ऑप्शन आहे, पहिलाच ऑप्शन आहे. कारण बघा दुसरा ऑप्शन काय म्हणतोय, 5/9 + 32. F+32 आहे का नाही, F-32 आहे, म्हणजे हा इनकरेक्ट आहे. दुसरा बघा, तिसरा बघा काय ऑप्शन आहे, 5/9 C-32 आहे का नाही, हे पण काय आहे, इनकरेक्ट आहे. आणि F इज इक्वल टू प्लसचा विषयच नाही आहे. ओके, म्हणजे पहिलाच ऑप्शन आपला काय आहे, करेक्ट ऑप्शन आहे. बघा मित्रांनो, आता हे डिग्री सेल्सियस आणि फॅरनाईटचं विचारलेलं आहे. एक्झाममध्ये तुम्हाला केल्विन फॅरनाईट विचारू शकता, एक्झाममध्ये तुम्हाला डिग्री सेल्सियस केल्विन विचारू शकता, कोणत्याही कशामध्ये कन्व्हर्जन तुम्हाला विचारू शकता. आपण सगळे कन्व्हर्जन बघितलेलं आहे, कशा प्रकारे एका स्केलमधनं दुसऱ्या स्केलमध्ये आपण कन्वर्ट करू शकतो. ओके, सो आय होप हे क्लिअर झालेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हणतोय,
इन अ नायट्रोजन गॅस, बघा आता नायट्रोजन गॅस आपल्याला दिलेला आहे, त्यांनी काय सांगितलेलं आहे, गॅस ऑक्युपाईज अ व्हॉल्यूम ऑफ 500 ml. तो किती व्हॉल्यूम ऑक्युपाय करतोय बघा, V1 इज इक्वल टू 500 ml चा व्हॉल्यूम तो काय करत आहे, ऑक्युपाय करत आहे. पुढे काय म्हटलंय, ॲट अ प्रेशर ऑफ 0.971 ॲटमॉस्फिअर, म्हणजे त्याचं प्रेशर किती दिलेलं आहे बघा, 0.987 ॲटमॉस्फिअर आपल्याला प्रेशर दिलेलं आहे. व्हॉट व्हॉल्यूम विल बी द गॅस ऑक्युपाय, म्हणजे आता त्यांनी काय केलेलं आहे, गॅसची कंडिशन चेंज केलेली आहे आणि किती व्हॉल्यूम ऑक्युपाय करल, म्हणजे याचा अर्थ V2 व्हॉल्यूम आपल्याला त्यांनी विचारलेला आहे. कधी वेन द प्रेशर इज 1.5 ॲटमॉस्फिअर, म्हणजे P2 प्रेशर आपल्याला किती दिलेलं आहे, 1.5 ॲटमॉस्फिअर दिलेलं आहे. आणि पुढे काय म्हटलंय, अजून ते टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट, म्हणजे टेम्परेचरची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे, याचा अर्थ काय रे, T1 इज इक्वल टू काय आहे, T2 आहे. ओके, मग अशी कंडिशन दिलेली असताना आपल्याला विचारलेलं आहे की व्हॉल्यूम V2 किती असणार आहे. ऑलरेडी आपण अशा टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहे. आपल्याला माहित आहे हे सगळं जे आहे ते काय फॉलो करत असतो, गॅस परफेक्ट गॅस इक्वेशन फॉलो करत असतो. मग परफेक्ट गॅस इक्वेशननुसार मला माहित आहे काय आहे, PV डिवाइड बाय T इज इक्वल टू कॉन्स्टंट. म्हणजेच काय रे, इथं जर बघितलं तर हा टेम्परेचर पण कॉन्स्टंट आहे, म्हणजेच मला काय भेटेल, PV इज इक्वल टू कॉन्स्टंट. म्हणजेच मला काय भेटेल बघा, P1 V1 इज इक्वल टू P2 V2, बरोबर ना. मग आता बघा P1 ची व्हॅल्यू किती आहे, 0.987, V1 ची व्हॅल्यू किती आहे, 500 ml इज इक्वल टू P2 ची व्हॅल्यू किती आहे रे, 1.5 ॲटमॉस्फिअर, आणि V2 ची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. बस सिंपल आहे, कॅल्क्युलेटरवरती कॅल्क्युलेट करा, बघा किती येते व्हॅल्यू, 0.987 मल्टिप्लाय बाय 500 डिवाइड बाय 1.5 इट इज इक्वल टू 329. बघा 329 काय भेटलेला आहे आता आपल्याला, ml मध्ये आन्सर भेटलेला आहे. कशामध्ये, कारण हा जो व्हॉल्यूम आहे V1 व्हॉल्यूम तो कशामध्ये आहे बघा, तर V1 व्हॉल्यूम 500 ml जो आहे तो ml मध्ये आहे. P1 प्रेशर ॲटमॉस्फिअरमध्ये आहे, सॉरी इथं बघा 0.971 आहे, तर आपण इथं किती राईट करायला पाहिजे, 0.971, आणि इथं P1 ची पण व्हॅल्यू किती आहे रे, 0.971. ओके, तर बघा आता माझ्याकडनं अशी मिस्टेक झालेली आहे, तर ही मिस्टेक तुमच्या एक्झाममध्ये होता कामा नये. जे काही गिव्हन डेटा आपल्याला दिलेला आहे तो सेम गिव्हन डेटा आपल्याला घ्यायचा आहे. ओके, तर मी गिव्हन डेटा 0.971 दिलेला आहे, राईट करताना मी 987 केलं, तर या चुका एक्झाममध्ये होता कामा नये. मग आन्सर येणार तुम्हाला ऑप्शनमध्ये, आन्सर दिसणार नाही, तुम्ही आणखी कन्फ्युज होणार. ओके, मग परत कॅल्क्युलेट बघा किती आन्सर येते बघा, 0.971 मल्टिप्लाय बाय 500 डिवाइड बाय 1.5 इट इज इक्वल टू 323.67. सो V2 आपल्याला किती भेटणार आहे, 323 ml एवढं आपल्याला काय भेटलेलं आहे, V2 ची व्हॅल्यू भेटलेली आहे. मग ऑप्शनमध्ये आहे का बघा, पहिला ऑप्शन काय आहे, 342 रॉंग आहे, 424 रॉंग आहे, यस 324. बघा 324 आपल्याला आन्सर भेटलेला आहे. ॲक्च्युली आन्सर जे आहे ते 323.67 आहे, मग त्याला राऊंड अप केल्यावर आपल्याला काय भेटणार आहे, 324 आन्सर भेटणार आहे. याचा अर्थ हा थर्ड ऑप्शन आपला काय असणार आहे, करेक्ट ऑप्शन असणार आहे. ओके, सो आय होप तुम्हाला ही गोष्ट आता व्यवस्थित क्लिअर झालेली आहे. सो आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय सांगतोय बघा, ॲन ॲल्युमिनियम रॉड ऑफ 1 मीटर लेंथ, एक ॲल्युमिनियमचा रॉड आहे, त्याची लेंथ किती दिलेली आहे, 1 मीटर, हॅज इट्स 2 एंड्स 30 डिग्री सेल्सियस अँड 40 डिग्री सेल्सियस रिस्पेक्टिव्हली, कॅल्क्युलेट दी टेम्परेचर ग्रेडियंट. आता आपल्याला माहित आहे टेम्परेचर ग्रेडियंट कॅल्क्युलेट करताना आपण काय करतो, टेम्परेचरचा जो डिफरन्स आहे तो किती डिस्टन्सवरती आहे त्याला डिवाइड करून कॅल्क्युलेट करतो. ओके, सो टेम्परेचर ग्रेडियंट इथं डिस्कस करताना बघा, टेम्परेचर ग्रेडियंट इज इक्वल टू θ2 मायनस θ1 डिवाइड बाय त्याचं काय असणार आहे, डिस्टन्स. मग θ2 किती आहे बघा, 40 डिग्री सेल्सियस, मायनस θ1 किती आहे, 30 डिग्री सेल्सियस, डिवाइड बाय डिस्टन्स किती आहे, 1 मीटर डिस्टन्स आहे. ओके, मग आता बघा हे डिस्टन्स आहे 1 मीटरमध्ये, ही व्हॅल्यू आहे डिग्री सेल्सियसमध्ये, याचा अर्थ ग्रेडियंट आपल्याला कशात भेटणार आहे, डिग्री सेल्सियस पर मीटरमध्ये भेटणार आहे. म्हणजे 40 मायनस 30 किती, 10. माझा याचा अर्थ 10 आन्सर येणार आहे. सो दिस 10 विल बी अवर करेक्ट ऑप्शन. 10 डिग्री सेल्सियस पर मीटर हे आपलं काय असणार आहे, करेक्ट ऑप्शन असणार आहे. आलं लक्षात, तुम्हाला ही गोष्ट क्लिअर झालेली आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा, गॅस प्रेशर इज कॉज्ड बाय. मला सांगा, आपण डिस्कस केलं होतं मित्रांनो की एक जर कंटेनर असेल आणि त्या कंटेनरमध्ये जर गॅसचे मॉलिक्यूल असेल तर ते आपल्या वॉल जो आहे, कंटेनरची जी वॉल आहे याच्यावरती प्रेशर एक्झर्ट करत असतात. हे प्रेशर कसं एक्झर्ट करत असतात रे, जे आपले गॅसचे मॉलिक्यूल्स आहेत ते कंटिन्युअसली आपल्या वॉलवरती काय करत असतात, कोलिजन धडकत असतात, कोलाइड होत असतात, त्यामुळे प्रेशर तयार होत असतं, बरोबर ना. मग यांनी तेच विचारलेलं आहे की गॅस प्रेशर इज कॉज्ड बाय, ते कशामुळे तयार होतं बघा. फर्स्ट ऑप्शन काय आहे, गॅस मॉलिक्यूल्स हिटिंग अप
रॉंग आहे. गॅस मॉलिक्युल्स रिॲक्टिंग विथ अदर गॅस मॉलिक्युल हे पण रॉंग आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट गॅस मॉलिक्युल्स हिटिंग दी वॉल्स ऑफ द कंडक्टर हे बरोबर आहे. ओके, हे काय असणार आहे, करेक्ट ऑप्शन असणार आहे. हे गॅस मॉलिक्युल्स कंटिन्युअसली वॉलवरती धडकल्यामुळं हिट झाल्यामुळं काय होत आहे, तिथं प्रेशर तयार होत आहे. ओके, सो गॅस मॉलिक्युल्स हिटिंग अदर गॅस मॉलिक्युल्स रॉंग आहे. आता बघा हे दोन ऑप्शन जर तुम्ही कंपेअर जर केले त्याच्यात काय म्हटलेलं आहे, गॅस मॉलिक्युल दुसऱ्या मॉलिक्युलला हिट करत आहे, मग त्याच्यामुळे वॉल कंटेनरवरती कसं काय प्रेशर तयार होणार, नाही होणार. पण आता इथं वॉलवरती जर तो मॉलिक्युल कोलाइड झाला तर तो काय करणार आहे, प्रेशर तयार करणार आहे. म्हणजे हा थर्ड ऑप्शन आहे तो आपला करेक्ट ऑप्शन असणार आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हणतोय, अ सॅम्पल ऑफ आर्गॉन. आता आर्गॉन काय आहे रे, आर्गॉन हा एक काय आहे, गॅस आहे. मग हा आर्गॉन गॅसचा जो एक सॅम्पल आहे त्याचा व्हॉल्यूम किती दिलेला आहे, 0.43 ml. कधी, ॲट 299 केल्विन. म्हणजेच आपल्याला इथं कंडिशन काय दिलेली आहे, V1 पहिली स्टेट आपली आहे, त्याचा व्हॉल्यूम दिलेला आहे 0.43 ml आणि त्याचं टेम्परेचर T1 आपल्याला किती दिलेलं आहे रे, यस 299 केल्विन. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट काय म्हटलं आहे बघा, ॲट व्हॉट टेम्परेचर. म्हणजे कंडिशन चेंज झालेली आहे, याचा अर्थ आता T2 टेम्परेचर आपल्याला विचारलेलं आहे. सो T2 टेम्परेचर आपल्याला एक विचारलेलं आहे. आणि कधी, ज्यावेळेस हॅव व्हॉल्यूम ऑफ 1 ml. म्हणजे V2 व्हॉल्यूम आता किती झालेला आहे, 1 ml झालेला आहे. पण मित्रांनो इथे व्यवस्थित लक्षात घ्या, व्यवस्थित लक्षात घ्या, काय म्हटलेलं आहे, डिग्री सेल्सिअसमध्ये आपल्याला टेम्परेचर विचारलेलं आहे. मग T2 टेम्परेचर आपण एकदा काय करूया, केल्विनमध्ये कॅल्क्युलेट करून घेऊया आणि त्याला डिग्री सेल्सिअसमध्ये कन्वर्ट करूया. मग आता बघा इथं प्रेशरविषयी काय म्हटलेलं आहे, काय काही म्हटलेलं नाही. म्हणजे याचा अर्थ आपण प्रेशरला कॉन्स्टंट घेणार आहे, P1 इज इक्वल टू P2. मग आता बघा ॲज पर जे काही परफेक्ट गॅस इक्वेशन आहे आपल्याला माहित आहे, PV डिवाइड बाय T इज इक्वल टू कॉन्स्टंट. बरोबर ना, याच्यापैकी प्रेशर आपण काय करत आहे, आता कॉन्स्टंट पकडत आहे. याचा अर्थ काय भेटणार आहे आपल्याला, V1 डिवाइड बाय T1 इज इक्वल टू V2 डिवाइड बाय T2. मग इथं बघा V1 ची व्हॅल्यू किती आहे रे, 0.43. T1 ची व्हॅल्यू किती आहे इथं, 299. सो T1 आहे 299 इज इक्वल टू V2 ची व्हॅल्यू आपल्याला किती दिलेली आहे, 1 ml आणि T2 ची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. ओके, मग बघा T2 ची व्हॅल्यू किती भेटणार आहे इथं, 299 डिवाइड बाय 0.43 इट इज इक्वल टू 695.34 केल्विन. सो T2 इज इक्वल टू 695.34 केल्विन. आता बघा मित्रांनो हे टेम्परेचर आपल्याला केल्विनमध्ये भेटलेलं आहे. याला आपण काय करूया, डिग्री सेल्सिअसमध्ये कन्वर्ट करूया. याला डिग्री सेल्सिअसमध्ये कन्वर्ट कसं करणार, सो T2 इज इक्वल टू याच्यामधनं 273 आपल्याला सबट्रॅक्ट करावं लागणार आहे. सो 695.34 मायनस 273. याची व्हॅल्यू आपल्याला किती भेटते बघा, याच्यामधून आपण -273 करूया. इट इज इक्वल टू 422.34 डिग्री सेल्सिअस. ओके, तर हे आपलं काय असणार आहे, डिग्री सेल्सिअस मधलं करेक्ट ऑप्शन असणार आहे. मग बघा 422.23 कुठं दिसतंय का, यस हा आपला बी ऑप्शन काय असणार आहे, हा करेक्ट ऑप्शन असणार आहे. हा लक्षात, आय होप तुम्हाला हे कसं सॉल्व्ह करायचं क्लिअर झालेलं आहे. बघा सर्व ठिकाणी तुम्हाला परफेक्ट गॅस इक्वेशनच यूज करायचं आहे, पण तुम्हाला गिव्हन डेटा घेता आला पाहिजे, काय कॉन्स्टंट आहे ते तुम्हाला व्यवस्थित बघता आलं पाहिजे आणि कॅल्क्युलेशन व्यवस्थित तुमच्याकडनं झाले पाहिजे. कॅल्क्युलेटर आहे त्यामुळे कॅल्क्युलेशनचा काही विषय नाही आहे. ओके, सो व्यवस्थित त्याला काय करा, व्यवस्थित ऑब्झर्व करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा, विच इज द करेक्ट इक्वेशन ऑफ लॉ ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी. आता लॉ ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी इक्वेशन आपल्याला ऑलरेडी माहित आहे, K इंटू A इंटू θ2 मायनस θ1 इंटू T डिवाइड बाय D. बरोबर ना, मग बघा करेक्ट ऑप्शन कोणता आहे, K इंटू T इंटू θ1 मायनस θ2 डिवाइड बाय, आता एरिया डिवाइडला आहे म्हणजे हा इनकरेक्ट ऑप्शन आहे. त्यानंतर K इंटू A इंटू θ1 मायनस θ2 इंटू D. आता बघा D वरती दिलेला आहे, T खाली दिलेला आहे, याचा अर्थ हा पण रॉंग ऑप्शन आहे. त्यानंतर K इंटू A इंटू θ1 मायनस θ2 इंटू T डिवाइड बाय D. यस हा आपला काय असणार आहे, करेक्ट ऑप्शन असणार आहे. टाइम वरती आहे, थिकनेस D खाली आहे, एरियावरती आहे, याचा अर्थ हा आपला काय असणार आहे, करेक्ट ऑप्शन असणार आहे. आणि हा तर ऑब्विसली रॉंग ऑप्शन आहे, कारण θ1 मायनस θ2 डिवाइडला दिलेला आहे. सो याचा अर्थ हा आपला थर्ड ऑप्शन काय असणार आहे, करेक्ट ऑप्शन असणार आहे. बघा फॉर्म्युले सुद्धा तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. ओके, तर ह्या झाला नेक्स्ट क्वेश्चन आपला. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा, अज्युमिंग दॅट द टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट हाऊ कॅन यू इन्क्रीज द प्रेशर ऑफ द गॅस. त्यांनी काय सांगितलेलं आहे की एखाद्या कंटेनरमध्ये तुम्ही जर गॅस जर घेतला आणि त्या गॅसचं तुम्ही जर टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवताय, टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवून तुम्हाला काय करायचं आहे, त्याचं प्रेशर इन्क्रीज करायचं आहे. मला सांगा मित्रांनो, एखादा जर तुम्ही गॅस जर कंटेनरमध्ये जर बघितला
आणि तुम्हाला काय करायचं आहे, याचं टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवायचं आहे. मला लगेच आठवलं पाहिजे की टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवतोय म्हणजे याचा अर्थ हा कोणता लॉ आहे, बॉइल्स लॉ आहे. आणि ॲज पर बॉइल्स लॉ मला माहित आहे की प्रेशर जो आहे तो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम आहे. मग प्रेशर जर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम असेल आणि मला ते म्हणताय की प्रेशर ऑफ द गॅस मला इन्क्रीज करायचं आहे, मग प्रेशर इन्क्रीज करायचं असेल तर व्हॉल्यूम काय करावं लागणार आहे, डिक्रीज करावं लागणार आहे. मग कोणता ऑप्शन करेक्ट असणार आहे बघा, इन्क्रीज द कंटेनर व्हॉल्यूम, इनकरेक्ट. ॲड मोर मॉलिक्युल्स ऑफ द गॅस, इनकरेक्ट. डिक्रीज द कंटेनर व्हॉल्यूम, यस दिस विल बी आवर करेक्ट ऑप्शन. कंटेनरचा व्हॉल्यूम तुम्ही डिक्रीज केला तर ऑब्विसली गॅसचं प्रेशर काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. हा आपला काय आहे, इनकरेक्ट ऑप्शन. म्हणजे थर्ड जो ऑप्शन आहे तो आपला करेक्ट ऑप्शन असणार आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हणतोय, इन अ क्लोज कंटेनर ऑफ 1 ॲटमॉस्फिअर. बघा म्हणजे प्रेशर जे आपल्याला दिलेलं आहे सुरुवातीला ते 1 ॲटमॉस्फिअर दिलेलं आहे. त्याच्यानंतर the temperature of a sample of a gas is raised from 300 Kelvin to 400 Kelvin. म्हणजे याचं पहिलं जे टेम्परेचर T1 होतं ते किती आहे, 300 केल्विन आहे. आणि त्यानंतर जे T2 टेम्परेचर आपलं झालेलं आहे ते किती आहे, 400 केल्विन आहे. त्याच्यानंतर व्हॉट विल बी दी फायनल प्रेशर ऑफ द गॅस, म्हणजे P2 प्रेशर आपल्याला विचारलेलं आहे आणि इथं काहीच सांगितलेलं आहे नाही. याचा अर्थ व्हॉल्यूम आपण काय घेणार आहे, कॉन्स्टंट घेणार आहे. म्हणजेच V1 इज इक्वल टू V2 घेणार आहे. ओके, मग ऑब्विसली बघा आपल्याला माहित आहे प्रेशर आणि टेम्परेचर डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. म्हणजेच P1 डिवाइड बाय T1 इज इक्वल टू P2 डिवाइड बाय T2. बरोबर ना, ओके बरोबर आहे. त्यानंतर बघा आता P1 प्रेशर किती आहे, 1 ॲटमॉस्फिअर. त्याच्यानंतर T1 टेम्परेचर किती आहे, 300 केल्विन इज इक्वल टू P2 प्रेशर किती आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे. T2 टेम्परेचर किती आहे, 400 आहे. मग याला सॉल्व केल्यानंतर मला सांगा P2 इज इक्वल टू तुम्हाला काय भेटेल रे, 4 डिवाइड बाय 3 म्हणजेच 1.33 ॲटमॉस्फिअर एवढं तुम्हाला काय भेटणार आहे, प्रेशर भेटणार आहे. मग चेक करा ऑप्शन कोणता करेक्ट आहे. यस यस, दिस फोर्थ ऑप्शन विल बी करेक्ट वन. 1.33 हे आपलं काय असणार आहे, करेक्ट ऑप्शन असणार आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा, निऑन गॅस हॅज अ व्हॉल्यूम ऑफ 2000 ml. एक निऑन गॅस आहे कंटेनरमध्ये, त्याचा व्हॉल्यूम V1 किती दिलेला आहे आपल्याला, 2000 ml आपल्याला व्हॉल्यूम दिलेला आहे. पुढे काय म्हटलंय बघा, ॲट ॲन 1.8 ॲटमॉस्फिअर, म्हणजे किती याचा प्रेशर दिलेला आहे, किती 1.8 ॲटमॉस्फिअर. ओके, पुढे काय म्हटलंय बघा, दी प्रेशर डिक्रीज टू 1.3 ॲटमॉस्फिअर. आता प्रेशरला चेंज केलेलं आहे, म्हणजे P2 प्रेशर किती आहे आपलं, P2 प्रेशर आहे 1.3 ॲटमॉस्फिअर. आणि काय म्हटलेलं आहे, व्हॉट इज नाऊ दी व्हॉल्यूम ऑफ दी निऑन गॅस. मग V2 व्हॉल्यूम आपल्याला विचारलेलं आहे. आपल्याला माहित आहे प्रेशर आणि व्हॉल्यूम काय आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे त्याचा अर्थ आपल्याला काय भेटेल, P1 V1 इज इक्वल टू P2 V2. मग बघा P1 ची व्हॅल्यू किती आहे, 1.8, V1 ची व्हॅल्यू किती आहे, 2000, P2 ची व्हॅल्यू आपल्याला किती दिलेली आहे, 1.3 आणि V2 ची व्हॅल्यू आपल्याला काय करायची आहे, कॅल्क्युलेट करायची आहे. मग सिंपल आहे, कॅल्क्युलेट करा. सो 1.8 मल्टिप्लाय बाय 2000 डिवाइड बाय 1.3 इट इज इक्वल टू 2769. किती आहे बघा, V2 इज इक्वल टू 2769.23 आणि व्हॅल्यू कशात येणार आहे बघा, पहिलं व्हॉल्यूम कशात आहे, ML मध्ये. मग हा पण व्हॉल्यूम तुम्हाला कशात भेटणार आहे, ML मध्येच भेटणार आहे. सो दिस विल बी युअर करेक्ट ऑप्शन. मग बघा कोणता ऑप्शन करेक्ट आहे, यस 2769. ॲक्च्युली हा 59 आहे, इथं काय पाहिजे होता, 69 पाहिजे होतं. ओके, सो दिस विल बी अवर करेक्ट ऑप्शन. तेच आपलं काय असणार आहे, करेक्ट ऑप्शन असणार आहे. ओके, तर सिंपल आहे बघा, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला परफेक्ट गॅस इक्वेशन्स तिथं यूज करायचं आहे. ओके, नाव सी दी नेक्स्ट क्वेश्चन काय म्हटलं बघा, व्हेन अ सप्लाय ऑफ हायड्रोजन गॅस इज हेल्ड इन 4 लिटर कंटेनर. त्यांनी काय सांगितलंय की हायड्रोजन गॅसचा सप्लाय आहे तो आपण 4 लिटरच्या कंटेनरमध्ये काय केलेला आहे, फिलअप केलेला आहे. आणि किती डिग्री सेल्सिअसला, सॉरी किती डिग्री टेम्परेचरला, तर 320 केल्विनला. ओके, सो आपण इथं राईट करूया बघा, V1 व्हॉल्यूम जो आहे तो आपला 4 लिटर आहे आणि इथं जो काही आपल्याला T1 टेम्परेचर आहे तो किती आहे, 320 केल्विन टेम्परेचर दिलेला आहे. ओके, नेक्स्ट काय म्हटलं बघा, इट एक्झर्ट्स अ प्रेशर ऑफ 800 टॉर. तर टॉर हे एक प्रेशरचं युनिट आहे. ओके, तर आपल्याला P1 प्रेशर किती दिलेलं आहे, 800 टॉर एवढं आपल्याला प्रेशर दिलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट काय म्हटलेलं आहे बघा, दी सप्लाय इज मूव टू अ 2 लिटर कंटेनर. आता काय केलं, जो 4 लिटर कंटेनरमध्ये हायड्रोजन गॅस होता त्याला आता 2 लिटरच्या कंटेनरमध्ये आपण ट्रान्सफर केलं. म्हणजे आता व्हॉल्यूम किती झाला, 2 लिटर व्हॉल्यूम आपल्याला भेटलेला आहे. आणि पुढे काय म्हटले बघा, कूल ॲट 160 केल्विन. टेम्परेचर पण कमी केलेलं आहे. टेम्परेचर T2 आपल्याला किती भेटलंय, 160 केल्विन. आणि पुढे काय म्हटलं आहे, व्हॉट इज दी न्यू प्रेशर, म्हणजे आता नवीन प्रेशर P2 किती असणार आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. अगेन काय यूज करणार रे, परफेक्ट गॅस इक्वेशन यूज करणार. P1 V1 डिवाइड बाय T1 इज इक्वल टू P2 V2 डिवाइड बाय T2. मग आता बघा P1 ची व्हॅल्यू किती आहे रे, 800 आहे. सो 800 मल्टिप्लाय बाय V1 ची व्हॅल्यू किती आहे, 4 लिटर आहे, डिवाइड बाय T1 टेम्परेचर किती आहे,
320 आहे इज इक्वल टू P2 ची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. सो P2 मल्टिप्लाय बाय V2 किती आहे 2 लिटर आहे डिवाइड बाय टेम्परेचर किती आहे 160 केल्विन आहे. मग मला सांगा इथं फक्त अननोन पॉईंट आहे P2 प्रेशर अननोन आहे तो तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. मग कॅल्क्युलेट करा बघा 800 into 4 into 160 divide by 320 into 2 it is equal to 800. म्हणजे अगेन बघा आपल्याला जी P2 प्रेशर भेटलेलं आहे ते किती भेटलेलं आहे 800 टॉर आपल्याला आन्सर भेटलेला आहे. याचा अर्थ मित्रांनो मी जर इथे एक गोष्ट ऑब्झर्व जर केली तर प्रेशरमध्ये कोणताही चेंज झालेला नाहीये का कारण आपण व्हॉल्यूम आणि टेम्परेचरमध्ये असा चेंज केला की आपण प्रेशरला काय ठेवलेलं आहे कॉन्स्टंट ठेवलेलं आहे. मला सांगा मित्रांनो प्रेशर कुठं कॉन्स्टंट होतं रे येस गे-लुसॅक्स लॉमध्ये प्रेशर काय होतं कॉन्स्टंट होतं. ओके सो 800 टॉ हे आपलं काय असणार आहे करेक्ट ऑप्शन असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हणतोय इफ एरिया ऑफ अ युनिफॉर्म कंडक्टिंग मेटल रॉड इज डबल एरिया डबल केला तर अमाऊंट ऑफ हीट कंडक्टेड थ्रू दी रॉड विल बी. मला सांगा आपल्याला माहित आहे Q इज इक्वल टू K इंटू A इंटू θ2 मायनस θ1 इंटू T डिवाइड बाय D. मग आता एरियाला डबल केलं मला सांगा Q हीट आणि एरिया डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे मग एरिया जर डबल केला तर हीट पण काय होणार आहे डबल होणार आहे. याचा अर्थ काय म्हणू शकतो आपण गेट डबल होणार आहे बरोबर. जर एरिया जर डबल करत असाल तर हीट पण काय होणार आहे डबल होणार आहे. सो आपला फोर्थ काय असणार आहे डी ऑप्शन करेक्ट ऑप्शन असणार आहे. ओके त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय बघा अ गॅस सिलेंडर कंटेनिंग कुकिंग गॅस विथस्टँड अ प्रेशर ऑफ 14.9 ॲटमॉस्फिअर. म्हणजे एक कुकिंग गॅसचं काय आहे सिलेंडर आहे तर ते सिलेंडर किती प्रेशरला बिअर करू शकतं तर 14.9 ॲटमॉस्फिअर एवढं प्रेशर ते बिअर करू शकतो. ओके सो असं म्हणूया आपण की काहीतरी P2 प्रेशर आहे ते P2 प्रेशर किती आहे 14.9 ॲटमॉस्फिअरला ते काय करत आहे बिअर करत आहे. ओके आता पुढं काय म्हटलंय बघा दी प्रेशर गेज ऑफ अ सिलेंडर इंडिकेट्स 12 ॲटमॉस्फिअर ॲट 27 डिग्री सेल्सिअस. ओके सो P1 प्रेशर किती आहे 12 ॲटमॉस्फिअर आहे किती डिग्री सेल्सिअसला सो T1 इज इक्वल टू 27 डिग्री सेल्सिअस आहे. मग त्याला केल्विनमध्ये कन्वर्ट करा सो 27 प्लस 273 इट इज इक्वल टू 300. सो 300 केल्विन काय आहे T1 टेम्परेचर आहे. ड्यू टू सडन फायर तिथं काय झालेली आहे सडनली फायर कॅच झालेली आहे दी स्टार्ट्स रायझिंग त्याचं काय झालेलं आहे मग फायर राईज झाल्यामुळे आता काय म्हणताय टेम्परेचर ॲट विच दी सिलेंडर विल एक्सप्लोड. आता काय झालेलं आहे बघा एक सिनेरिओ त्यांनी तयार केलेला आहे की एक गॅस सिलेंडर आहे ते गॅस सिलेंडर जास्तीत जास्त 40.9 एवढं ॲटमॉस्फिअर काय करू शकतो प्रेशरला बिअर करू शकतं. सध्या त्याचं प्रेशर किती आहे 12 ॲटमॉस्फिअर आहे म्हणजे सेफ आहे आणि त्याचं टेम्परेचर किती आहे 300 केल्विन आहे. पण आता झालं काय की तिथं आग लागल्यामुळं फायर कॅच झाल्यामुळे त्याचं टेम्परेचर इन्क्रीज होत आहे. मग त्यांनी विचारलेलं आहे की कोणत्या टेम्परेचरला तो गॅस सिलेंडर जो आहे तो एक्सप्लोड होणार आहे ओके ब्लास्ट होणार आहे. मग ते T2 टेम्परेचर आपल्याला इथं कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके मागे आपल्याला माहित आहे प्रेशर आणि टेम्परेचर कसे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे सो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. सो P1 डिवाइड बाय T1 इज इक्वल टू P2 डिवाइड बाय T2. मग मला सांगा P1 ची व्हॅल्यू किती आहे रे 12 ॲटमॉस्फिअर T1 ची व्हॅल्यू किती आहे 300 केल्विन इज इक्वल टू P2 ची व्हॅल्यू किती आहे 14.9 आणि T2 ची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. मग कॅल्क्युलेट करा बघा सो 14.9 मल्टिप्लाय बाय 300 डिवाइड बाय 12 इट इज इक्वल टू 372 बघा T2 ची व्हॅल्यू आपल्याला किती भेटली 372.5 केल्विन. पण आता मित्रांनो ऑप्शन जर तुम्ही बघितले तर डिग्री सेल्सिअसमध्ये दिलेले आहे म्हणजे याचा आता आपल्याला याला डिग्री सेल्सिअसमध्ये कन्वर्ट करावं लागेल. मग याच्यामधनं काय करा 273 मायनस करा किती व्हॅल्यू भेटते तुम्हाला 99.5. सो इट इज इक्वल टू 99.5 डिग्री सेल्सिअस. मग बघा करेक्ट ऑप्शन कोणता आहे तर C ऑप्शन तुमचा काय असणार आहे करेक्ट ऑप्शन असणार आहे. ओके म्हणजे काय 99.5 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर झाल्यानंतर तिथला जो गॅस सिलेंडर आहे तो काय होणार आहे ब्लास्ट होणार आहे एक्सप्लोड होणार आहे. अशा प्रकारचे काही प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स असतात त्याला तुम्हाला लॉजिकली समजून घ्यायचं असतं. ओके सो आय होप तुम्हाला ही गोष्ट क्लिअर झाली असेल. त्यानंतर नेक्स्ट बघा काय म्हटलंय गिवन बिलो इज द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ. आता हे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन कोणत्या लॉचं आहे असं विचारलेलं आहे. मला सांगा मित्रांनो इथं ऑब्झर्व जर केलं तर इथं एक्स ॲक्सिस वरती टेम्परेचर आहे वाय ॲक्सिस वरती प्रेशर आहे म्हणजे प्रेशर आणि टेम्परेचर काय होत आहे डायरेक्टली व्हॅरी होत आहे. मग मला सांगा असा कोणता लॉ आहे तो सांगतोय की प्रेशर आणि टेम्परेचर डायरेक्टली व्हॅरी होत आहे कोणता लॉ येस चार्ल्स लॉ बरोबर. कारण चार्ल्स लॉ मध्ये आपण व्हॉल्यूमला कॉन्स्टंट ठेवतो आणि प्रेशर सांगतो की डायरेक्टली प्रोपोर्शनल काय आहे टेम्परेचर. ओके सो कोणता लॉ असणार आहे चार्ल्स लॉ हे आपला काय असणार आहे करेक्ट ऑप्शन असणार आहे. ओके त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन मला काय म्हणतोय
टू यूज दी बॉइल्स लॉ विच ऑफ द फॉलोइंग नीड्स टू बी रिमेन कॉन्स्टंट. आपल्याला माहिती आहे बघा, आठवा बॉइल्स लॉ मध्ये काय सांगितलं होतं आपण, टेम्परेचरला कॉन्स्टंट ठेवा, प्रेशर आणि व्हॉल्यूम इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असणार आहे. मग याचा अर्थ टेम्परेचरला आपल्याला काय ठेवावं लागणार आहे, कॉन्स्टंट ठेवावं लागणार आहे. मग इथं काय म्हटलं बघा, टेम्परेचर अँड नंबर ऑफ मोल्स. यस बरोबर आहे. आपण म्हटलं होतं बॉइल्स लॉ मध्ये टेम्परेचर आणि नंबर ऑफ मोल्स या दोघं आपण काय ठेवत आहे, कॉन्स्टंट ठेवत आहे. ओके, प्रेशरला कॉन्स्टंट ठेवतो का नाही, म्हणजे हा रॉंग ऑप्शन आहे. प्रेशर अँड नंबर ऑफ मोल्स रॉंग, प्रेशर नाही, म्हणजे याचा अर्थ हा फर्स्ट आपला काय असणार आहे, करेक्ट ऑप्शन असणार आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, हाऊ डू गॅस पार्टिकल्स रिस्पॉन्ड टू इन्क्रीज इन व्हॉल्यूम. मला सांगा, तुम्ही जर व्हॉल्यूम जर इन्क्रीज जर केलं तर त्याच्यामधले जी गॅसचे मॉलिक्युल्स आहे त्याची कायनेटिक एनर्जी काय होणार आहे, कमी होणार आहे. कारण सेम मॉलिक्युल्स आहे आणि तुम्ही त्याला जास्त जागा प्रोव्हाइड करता, याचा अर्थ त्याची कायनेटिक एनर्जी काय होणार, कमी होणार आहे. सो डिक्रीज इन कायनेटिक एनर्जी अँड डिक्रीज इन प्रेशर हे आपलं काय असणार आहे, करेक्ट ऑप्शन असणार आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा, a gas exerts a pressure of 1 atmosphere at a standard temperature of 273 Kelvin. What must be the temperature to adjusted for the gas to exert a pressure of 4 atmosphere? Again मला सांगा मित्रांनो, काय इथं प्रेशर आणि टेम्परेचर व्हॅरी केलेलं आहे, म्हणजे व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे आणि प्रेशर आणि टेम्परेचर कसं व्हॅरी होत असतं आपल्याला माहित आहे. येस, इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. सो P1 डिवाइड बाय T1 इज इक्वल टू P2 डिवाइड बाय T2. सांगा P1 किती आहे, 1 ॲटमॉस्फिअर, T1 किती आहे, 273 केल्विन इज इक्वल टू, विचारलं काय आहे, टेम्परेचर विचारलेलं आहे. सो T2 आपला अननोन आहे. त्याच्यानंतर प्रेशर P2 किती दिलेलं आहे, 4 ॲटमॉस्फिअर. मग याच्यावरनं कॅल्क्युलेट जर केलं मित्रांनो तर T2 आपल्याला जे काही टेम्परेचर आहे ते किती भेटणार आहे, 273 मल्टीप्लाय बाय 4 इट इज इक्वल टू 1092 केल्विन. आता 1092 हे केल्विन आहे, त्याला डिग्री सेल्सियसमध्ये कन्वर्ट करा, -273 इट इज 819 डिग्री सेल्सियस. याचा अर्थ जे आपला सेकंड ऑप्शन आहे दिस विल बी अवर करेक्ट ऑप्शन. हा सेकंड काय असणार आहे, करेक्ट ऑप्शन असणार आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हणतोय, इफ अँगल ऑफ इन्सिडन्स बिकम्स लार्जर दॅन दी क्रिटिकल अँगल. बघा ऑप्टिक्सचे क्वेश्चन आहे आणि आपण सांगितलं होतं की जो इन्सिडंट अँगल आहे, इन्सिडंट रेचा, तो जर क्रिटिकल अँगलपेक्षा जास्त झाला तर काय होणार आहे रे, तर ऑब्विसली आपल्याला टोटल इंटरनल रिफ्लेक्शन तिथं बघायला भेटणार आहे. ओके, सो इफ अँगल ऑफ इन्सिडन्स बिकम्स लार्जर दॅन दी क्रिटिकल अँगल देन टोटल इंटरनल रिफ्लेक्शन फेनॉमिना विल बी ऑकर ओव्हर द एअर. ओके, सो हे करेक्ट ऑप्शन असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, दी नेसेसरी कंडिशन फॉर द प्रोपगेशन ऑफ द लाईट थ्रू द ऑप्टिकल फायबर. ऑप्टिकल फायबर थ्रू जर मला लाईटला प्रोपोगेट करायचं असेल तर येस आपण काय सांगितलं होतं, डेन्सर मीडियममधनं रेरर मीडियममध्ये लाईट ट्रान्सफर होणं गरजेचं आहे. म्हणजेच काय रे, की जी कोरची जी काही डेन्सिटी आहे, कोरची जी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे ती जास्त असली पाहिजे, कोणापेक्षा, क्लॅडिंगपेक्षा. ओके, सो कोणता ऑप्शन आहे बघा, कोरची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स क्लॅडिंगपेक्षा. यस, दिस विल बी अवर करेक्ट ऑप्शन. हा काय असणार आहे, करेक्ट ऑप्शन असणार आहे. ओके, हे ऑलरेडी तुम्हाला ऑप्टिकल फायबर केबलमध्ये मी समजून सांगितलं होतं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, अँगल ऑफ इन्सिडन्स दॅट कॉजेस रिफ्रॅक्टेड रे टू बेंड थ्रू 90 डिग्री. मला सांगा असा कोणता अँगल आहे की ज्या अँगलवरती मी जर लाईटला इन्सिडंट जर केलं तर 90 डिग्रीने तो रिफ्रॅक्ट होणार आहे. कोणता अँगल, येस क्रिटिकल अँगल आपण त्याला म्हणतो. मग कोणता ऑप्शन, फोर्थ ऑप्शन आपला काय असणार आहे, करेक्ट ऑप्शन. अशा बघा सिंपल क्वेश्चन तुम्ही जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं, व्यवस्थित रिव्हिजन केली, व्यवस्थित अभ्यास जर केला तर तुम्हाला हे क्वेश्चन इझिली सॉल्व्ह होऊ शकतं. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा, क्रिटिकल अँगल ऑफ दी वॉटर. आता मला सांगा वॉटरचं क्रिटिकल अँगल मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे, किती आहे तो 48.8 डिग्री सेल्सिअस. बाकीचं काही रीड करण्याची तुम्हाला गरजच नाही आहे. बघा अँगल इज 90 डिग्री, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेली आहे 1.33. ओके, सो बघा मित्रांनो इथं व्यवस्थित लक्षात घ्या, 1.33 आपल्याला काय दिलेली आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेली आहे, एअरची 1 दिलेली आहे, पण आपल्याला अँगल ऑलरेडी माहीत आहे, तो आपण काय करू शकतो इथं डायरेक्टली इथं टिक करू शकतो. ओके, सो 48.8 डिग्री काय असणार आहे, आपलं करेक्ट ऑप्शन असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, कॅल्क्युलेट द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इफ द अँगल ऑफ इन्सिडंट इज 30 डिग्री अँड द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ग्लास इज 1.5. बघा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जे आहे त्याला आपण कसं राईट करतो रे, साइन ऑफ इन्सिडन्स अँगल डिवाइड बाय साइन ऑफ रिफ्रॅक्टेड अँगल किंवा रिफ्लेक्शन अँगल. मग मला सांगा म्यूची व्हॅल्यू 1.5 दिलेली आहे, साइन आयची व्हॅल्यू सॉरी जो अँगल ऑफ इन्सिडन्स आहे तो आपल्याला 30 डिग्री दिलेला आहे आणि आपल्याला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन विचारलेला आहे. बरोबर, मग इथं बघा साइन आर इज इक्वल टू काय भेटेल बघा आपल्याला, साइन 30 डिवाइड बाय 1.5 इट इज इक्वल टू 0.33 आणि त्याचा आपल्याला साइन इनवर्स घ्यायचा आहे. सो साइन इनवर्स ऑफ द आन्सर इट इज इक्वल टू 19.47 डिग्री. सो आर जो रिफ्रॅक्टेड अँगल आहे तो किती आहे, 19.47 डिग्री. आय होप तुम्हाला हे जे काही कॅल्क्युलेशन आहे कॅल्क्युलेटरवरती करता येत असेल. ओके, सो करेक्ट ऑप्शन काय असणार आहे, सी ऑप्शन आपला करेक्ट ऑप्शन असणार आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हणतोय, इन ऑप्टिकल फायबर केबल लाईट नॉर्मली ट्रॅव्हल्स. मला सांगा ऑप्टिकल फायबर केबल
केबल आपण बघितली. या ऑप्टिकल फायबर केबलमध्ये लाईट कशी ट्रॅव्हल करत असते रे, अशा प्रकारे झिगझॅग मॅनरमध्ये लाईट काय करत असते, ट्रॅव्हल करत असते. आपण ऑलरेडी हे डिस्कस केलेलं आहे. टोटल इंटरनल रिफ्लेक्शनमुळे झिगझॅग मॅनरमध्ये लाईट काय होणार आहे, ट्रॅव्हल होणार आहे. ओके, मग काय म्हटलं बघा, लाईट नॉर्मली ट्रॅव्हल्स इन अ झिगझॅग मॅनर अलॉंग कर्व पाथ, परफेक्टली स्ट्रेट पाथ नाही, ती काय करत असते, अलॉंग दी कर्व पण झिगझॅग मॅनरमध्ये. मग आपला पहिला ऑप्शन काय असणार आहे, करेक्ट ऑप्शन असणार आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो बघा, दी फेनॉमेना इन विच लाईट ट्रॅव्हलिंग इन वन मीडियम फॉल्स ऑन दी सरफेस ऑफ द अनदर मीडियम अँड टर्न्स बॅक इन दी सेम मीडियम. असं कोणते फेनॉमेना आहे की ज्या फेनॉमेनामध्ये लाईट एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये जाताना परत त्याच मीडियममध्ये रिफ्लेक्ट होते, त्याला काय म्हणतो आपण, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. मग कोणता करेक्ट ऑप्शन असणार आहे, रिफ्लेक्शन ऑफ द लाईट. आता बघा, ही रिफ्रॅक्शनचं एक्झाम्पल नाही आहे, याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही, कारण यांनी काय म्हटले, एका मीडियममध्ये दुसऱ्या मीडियममध्ये, एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये इथपर्यंत ठीक आहे, ते रिफ्रॅक्शन आहे. पण पुढं काय म्हटले त्यांनी, टर्न्स बॅक इन दी सेम मीडियम. मग सेम त्याच मीडियममध्ये परत येत असेल तर आपण काय म्हणतो, रिफ्लेक्शन म्हणतो. त्यामुळं रिफ्लेक्शन ऑफ द लाईट याचं काय असणार आहे, करेक्ट आन्सर असणार आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन कॅन ऑकर व्हेन लाईट पास फ्रॉम, यस सांगा, डेन्सर मीडियम टू द रेअरर मीडियम. मग कोणता करेक्ट ऑप्शन आहे, फ्रॉम डेन्सर मीडियम टू रेअरर मीडियम. ओके, दिस विल बी आवर करेक्ट ऑप्शन. हा काय असणार आहे, आपला करेक्ट ऑप्शन असणार आहे. रेअरर मीडियम टू डेन्सर मीडियम नाही, डेन्सर मीडियम टू डेन्सर मीडियम नाही, त्याच्यानंतर रेअरर मीडियम टू रेअरर मीडियम नाही. कुठून कुठं पास झालं पाहिजे, डेन्सर मीडियममधनं रेअरर मीडियममध्ये. हे ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे. ओके, तर अशा प्रकारे मित्रांनो आपण जे काही ऑप्शन्स, जे काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे रिगार्डिंग दी हीट अँड ऑप्टिक्स, तर त्यावरती कशा प्रकारचे तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन विचारले जाऊ शकतात हे सगळं आपण व्यवस्थित इथं डिस्कस केलेलं आहे. म्हणजे मित्रांनो इथं अशा प्रकारे आपण फिजिक्स हा जो काही तुमचा सब्जेक्ट आहे ॲज पर MSBT सिलेबस कम्प्लिटली डिस्कस केलेला आहे. ओके, बघा मित्रांनो, यामध्ये जर तुम्ही जर बघितलं तर आपण सगळ्यात सुरुवातीला जर म्हणायचं झालं तर 3 टॉपिकचं आपण इथं डिस्कशन केलेलं आहे. ब्रॉडली 3 टॉपिकचं डिस्कशन केलेलं आहे. त्यामध्ये पहिला आपण टॉपिक डिस्कस केला मित्रांनो, युनिट्स अँड इट्स मेजरमेंट. त्यानंतर मित्रांनो आपण सेकंड टॉपिक डिस्कस केला, इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिझम अँड सेमीकंडक्टर. आणि थर्ड आपण आता टॉपिक डिस्कस केला, हीट अँड ऑप्टिक्स. म्हणजे अशा प्रकारे ॲज पर MSBT तुमचा जो काही सिलेबस आहे तो ह्या 3 ब्रॉड टॉपिकमध्ये डिवाइड केलेला होता. तर 1 बाय 1 प्रत्येक टॉपिकला आपण काय केलेलं आहे, डिस्कस केलेलं आहे. आणि मित्रांनो हे टॉपिक डिस्कस करताना आपण काय केलं, कसं स्टेप्स फॉलो केल्या, तर सगळ्यात सुरुवातीला जे काही कन्सेप्ट आहे, जी काही थेरोटिकल डिस्कशन आहे त्याला कंप्लीट केलं. त्यानंतर त्याच्यावरती बेस कशा प्रकारचे न्यूमेरिकल विचारले जाऊ शकतात हे डिस्कस केलं. आणि त्यानंतर परत त्याच्यावरती मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजे MCQ कसे विचारले जाऊ शकतात हे पण आपण इथं डिस्कशन कंप्लीट केलेलं आहे. ओके, अशा प्रकारे तुमचा हा कंप्लीट सिलेबस पूर्ण झालेला आहे. आय होप तुम्हाला काही डाऊट नसेल, सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असेल. आणि मित्रांनो तुम्हाला डाऊट जरी असेल तर बघा लक्षात घ्या, डाऊट जर असेल तर तुम्ही मला काय करू शकता, इथं कॉन्टॅक्ट करू शकता. माझा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे बघा, ऑलरेडी तुमच्याकडे काही मुलांकडे असेल, काही मुलांकडे जर नसेल तर कॉन्टॅक्ट नंबर जो आहे तो माझा बघा 7972757370. हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तर तुम्ही व्हॉट्सॲपवरती कॉन्टॅक्ट करू शकता, डायरेक्टली कॉल करू शकता. जे काही तुमचे डाऊट्स असेल ते माझ्यापर्यंत शेअर करत चाला, ते डाऊट्स माझ्यापर्यंत येऊ द्या. ते डाऊट्स माझ्यापर्यंत आले तर मी काय करू शकेल, सॉल्व्ह करू शकेल. ओके, सो कोणताही अडचण असेल, काही असेल तर डाऊट विचारत चाला. आणि घाबरण्याचं काही कारण नाही, बिंदास तुम्ही काय करू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, सो आणि त्याचबरोबर मित्रांनो आता हे फिजिक्सचं जे आपण डिस्कशन इथं केलेलं आहे, एक्झाममध्ये बघा तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन तिथं विचारले जाणार आहे. आणि मल्टिपल चॉईस क्वेश्चन जे विचारले जाणार आहे मित्रांनो, यासाठी प्रॅक्टिस खूप गरजेची आहे. आता तुम्ही प्रोसेस काय फॉलो करा, जे पण आपलं थेरोटिकल डिस्कशन आहे, ज्या पण तुमच्या नोट्स बनलेले आहे त्याला प्रॉपरली रिवाइज करा. जे पण आपण MCQ सॉल्व्ह करून घेतले त्याला परत एकदा ऑब्झर्व करा. हे सगळं झाल्यानंतर काही प्रॅक्टिस क्वेश्चनच्या PDF आपण अपलोड केलेल्या आहे किंवा अपलोड करणार आहोत. तर ह्या सगळे प्रॅक्टिस क्वेश्चन तिथे सॉल्व्ह करा, मल्टिपल चॉईस क्वेश्चन सॉल्व्ह करा. मॅक्झिमम जेवढे तुम्ही मल्टिपल चॉईस क्वेश्चन सॉल्व्ह करणार तेवढं नवीन तुम्हाला गोष्टी शिकायला भेटणार आहे. आणि त्याच गोष्टी मित्रांनो तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जाणार आहे. जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तिथं आपण इथे डिस्कस केलेलेच आहे, पण आणखी काही प्रॅक्टिस क्वेश्चन पण आपण अपलोड करणार आहोत. तर ते पण तुम्ही काय करा, ऑब्झर्व करा. मे बी याच्यामधनं तुम्हाला डायरेक्टली एक्झाममध्ये क्वेश्चन विचारले जाऊ शकता. ओके, सो सर्वांना एक्झामसाठी शुभेच्छा, सर्वांना बेस्ट ऑफ लक. सर्वांनी व्यवस्थित एक्झाम द्या, व्यवस्थित तिथं काय करा, तुम्ही ऑप्शन टिक करा. ओके, आणि मॅक्झिमम स्कोअर करण्याचा ट्राय करा. सो थँक्यू व्हेरी मच. आपण इथं थांबूया. ओके, अगेन थँक्यू व्हेरी मच.